भूमिकेच्या विरोधात जाऊन काही बोलणार नाही, परंतु आम्ही अजूनही सकारात्मक आहोत, हे मी आत्ता तुम्हाला सांगतोय. कारण भाजप आणि आपच्या उमेदवारांच्या मतांमध्ये 5% फरक आहे आणि शेवटच्या फेरीपर्यंत आम्ही काय होतंय चित्र बदलू शकतं. कारण आम्हाला असं वाटतं की हे 2020 मॅचमध्ये जसं शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा गेम फिरू शकतो, अशी शक्यता आम्हाला वाटते अजूनही, बेस्ड ऑन आमचे जे काही सर्वेज आहेत तरी. परंतु या निमित्ताने एक गोष्ट मला वाटतं आपण चर्चा केली पाहिजे, ती म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतली अण्णा असोत, निवडणूक आयोगात असोत, इन्कम टॅक्स असोत, म्हणजे 5 तारखेला मोदींनी शाही स्नान केलं आणि त्या दिवशी सगळ्या मीडियाचं लक्ष जे होतं हे मोदींपर्यंतच होतं. म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा एक प्रकारचा प्रयत्न झाला. दुसरी गोष्ट, देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला झाला. मग निवडणूक आयोगाने अर्थसंकल्पातनं मध्यमवर्गीयांना ज्या काही स्कीम्स दिल्या जातील किंवा सरकार जी काही घोषणा करेल, तर अर्थसंकल्पाच्या अगोदर 2 दिवस का नाही दिल्लीची निवडणूक घेतली? तर तो एक निवडणूक आयोगाचा बायसनेसबद्दल पण चर्चा व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, दिल्लीसारख्या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या मोठमोठी आस्थापना आहेत, केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. मग असं असताना 8वा वेतन आयोग सुद्धा कसा काय डिक्लेअर केला जाऊ शकतो? आणि मग त्याचा निवडणुकीच्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवरती भारतीय जनता पक्षाची पूर्ण पेज हे होती, ॲड होती आणि त्याच्यात ह्याच गोष्टींचा उल्लेख केला गेलेला. म्हणजे वॉज इट अ फेअर गेम? याच्याबद्दल सुद्धा विचार करायला पाहिजे. चला, सत्तेत आहात तुम्ही, सगळ्या यंत्रणांचा तुम्ही ताबा आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला अनफेअर गेम का खेळावा लागतोय? आणि आत्ता जे काही मिळालेलं आहे, म्हणजे आम्हाला 2015ला 70 पैकी 67 निवडून आलेलो, दॅट वॉज अ थम्पिंग मेजॉरिटी. 20 साली आमचे 62 आलेले, तशी मेजॉरिटी मिळालेली नाहीये भारतीय जनता पक्षाला एवढ्या सगळ्या यंत्रणांचा वापर करून सुद्धा. हां, मग त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी म्हणजे जसं काल इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मतांची जी टक्केवारी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये, तर हे जे नवीन मॉडेल आहे, प्रश्न बघा, कोणीच अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. ह्या देशातली लोकशाही व्यवस्था आणि देशातली निवडणूक प्रक्रिया जी आहे ती, मला असं वाटतं की ती जास्तीत जास्त अनबायस्ड आणि जर फेअर झाली तरच देश पुढे जाऊ शकेल ना. नाहीतर मग यांना तात्विक काहीतरी फायदा मिळेल, पण त्याच्यामुळे जो दूरगामी परिणाम होणार आहे या व्यवस्थांवरती, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. हेच मॉडेल तुम्ही बिहारमध्ये पण जर वापरत असाल तर मग कसं काय हे होऊ शकेल ना? शिंदेजी, तुमच्याशी असहमत होण्याचं कारण कोणाला नाहीये, पण प्रत्येक पक्षानं आपल्या हातात जे आहे ते सगळं करून बघितलं. भारतीय जनता पक्ष जो आहे तो केंद्रात सत्तेत असल्यामुळे बजेट असो अशा गोष्टी त्यांनी केल्या, पण प्रत्येकानं ज्या पद्धतीनं स्कीम्स अनाऊन्स केला त्याचा परिणाम ट्रेजरीवर काय होणार याचा काहीही विचार न करता तुम्ही सुद्धा केलात तशा घोषणा, काँग्रेसनी सुद्धा केल्या आणि भाजपच्या हातात जास्त यंत्रणा होती म्हणून त्यांनी काही पटीनं जास्त केलं. नाही, बघा, स्कीम घोषणा वगैरे जे आहेत ते तर मला वाटतं की सध्याच्या राजकारणाचा एक भाग झालाय. प्रत्येक पक्ष घोषणा करतोच आहे. ज्याला मोदींनी काही काळापूर्वी फ्री की रेवडी म्हटलेलं, किंवा आता देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं, बरोबर. परंतु मी असं म्हणतो की निवडणूक आयोगाला माहिती आहे की देशाचा अर्थसंकल्प 1 तारखेला होणार आहे. मग ही निवडणूक 2 दिवस अगोदर का नाही ठेवली, जेणेकरून अर्थसंकल्पाच्या वेळेस जी काही म्हणजे मीडियाची मशिनरी सुद्धा ऍक्टिव्ह असते आणि मग ती सांगत होती की 12 लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या मध्यमवर्गीयांना याचा फायदा होईल, त्यांना 0 टॅक्स भरावा लागेल. त्याचा सुद्धा डायरेक्ट बेनिफिट झाला ना. दिल्लीतल्या 50% जे काही मतदार आहेत जे मध्यमवर्गीय आहेत त्यांचं परसेप्शन चेंज व्हायला मदत झाली नाही का? किंवा 8व्या वेतन आयोगामुळे दिल्लीतले जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं परसेप्शन चेंज व्हायला मदत नाही झालं का? म्हणजे इनडायरेक्टली याचा कोणाला फायदा झाला? भारतीय जनता पक्षाला झाला. तर निवडणूक आयोगाने म्हणूनच जी काही भूमिका घेतली याबाबतली, त्यांनी त्याचा पण विचार करायला नको का? आणि हे सारखं सारखं जर होत असेल तर मग पॉलिटिकल अपोनंट म्हणजे 100% भाजप हा जो विचार आहे किंवा समोरच्याला संपवून टाकणं, हा विचार देशातल्या लोकशाहीला मारक आहे हो. म्हणजे गरीब माणूस जो आहे, कमजोर आहे, त्याला सुद्धा उकडून फेकून देणं, किंवा आता जे अमेरिकेतनं जे आपले अनधिकृतरित्या गेलेली जी माणसं होती, ज्या पद्धतीने त्यांना आणलं गेलं, ते काही कैदी नव्हते. मग अशा वेळेस राष्ट्र म्हणून आपण काय भूमिका घेतो त्याच्याबद्दल पण विचार व्हायला पाहिजे. म्हणून विरोधी पक्ष छोटा असो मोठा असो किंवा या देशातला जो कमजोर वर्ग आहे, सर्वांकिष किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करून वागलं पाहिजे. आणि सत्ताधारी पक्षाने, भारतीय जनता पक्षासारखा जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणतो, त्याने अधिक प्रगल्भतेने, अधिक फेअर पद्धतीने जर बिहेव केलं तर ह्या